नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रज्ञा परीक्षा 2024ची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. गेल्या महिन्यामध्ये रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा 5वी आणि 8वीसाठी घेतलेली होती. त्या परीक्षेतून प्रावीण्यपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 रोजी संबंधित केंद्रावर आहे. या ठिकाणी 22-23 या 2 वर्षाच्या गणित प्रज्ञा 5वीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून यूट्यूबला दिलेल्या आहेत. अशाच पद्धतीची सरावाची प्रश्नपत्रिका 2024ची आपण सोडवणार आहोत. अंतिम परीक्षा दृष्टीनं हा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे झेरॉक्स थोड्याशा पुसट उठलेल्या आहेत, तरीही कॅमेऱ्याजवळ धरतोय मी या ठिकाणी, तुम्हालाही वाचता यावं. प्रश्न पहिला ए आहे, सर्वरूप द्या. सिम्प्लिफाय 29.37 वजा 8.415 अधिक 7. या ठिकाणी प्रथमतः 29.370 मधून 8.415 वजा केले आहे. 10 मधून 5 गेले 5. इथं हातच्या दिला आहे 1 आणि 1 2 वजा करायचे होतो 7 मधून 2 गेले 5. या ठिकाणी 13 मधून 4 गेले 9. इथं हातच्या दिला 8 आणि 1 9 वजा करायचे 29 मधून. 29 मधून 9 गेले 20.955. त्यामध्ये 7.00 मिळवायचे आहेत, त्यामुळे हे 955 तसंच 20 आणि 7 27. 27.955 हे याचं अंतिम सरळरूप आहे. त्यानंतर खालील संख्या विस्तारित स्वरूपातल्या पहिला हा 3 गुणांचा प्रश्न आहे. इथं खालील संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. राईट द नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. 3 गुणांचा हा आहे. 709.845 ही संख्या आहे. या ठिकाणी 7 शतकाच्या ठिकाणी आहे डावीकडल्या बाजूला, म्हणजे 700. 0 दशकाच्या ठिकाणी म्हणून 0 अधिक 9 एककाच्या ठिकाणी 9. 0.8 हे दशकाच्या ठिकाणी 8 म्हणून 8/10. शतकाच्या ठिकाणी हे 4 म्हणून 4/10. सुटे दशक शतक हजाराच्या ठिकाणी या ठिकाणी 5 आहे म्हणून 5/1000. 4 गुणांचा प्रश्न आहे. सी. वन विभागाने खैराची 23,278 झाडे, भेड्याची 16,576 झाडे आणि उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 54,000 झाडे लावली तर इतर प्रकारची किती झाडे लावली? या ठिकाणी प्रथमतः खैराची आणि बेहड्याची एकूण झाडे किती काढणं गरजेचं आहे. खैराची आणि बेहड्याची एकूण झाडे 23,278 अधिक 16,576. 8 आणि 7 14ला 4 हातच्याला 1. 7 आणि 7 14 आणि हातच्या 1 15ला 5 हातच्याला 1. 5 आणि 1 6 2 8. 6 आणि 3 9. 2 आणि 1 3. 39,854. आता इतर प्रकारची झाडे काढायची आहेत. या ठिकाणी 54,000 एकूण झाडे लावलेली आहेत. खैर आणि भेडा एकूण झाडे 39,854 वजा केल्यानंतर इतर झाडे मिळणार आहेत. 10 म्हणून 4 गेले 6. 5 आणि 1 6. 10 म्हणून 6 गेले 4. 8 आणि 1 9. 10 म्हणून 9 गेला 1. या ठिकाणी 14 मधून 9 1 10 गेले 4. इथं हातच्या दिला 5 म्हणून 3 आणि 1 4 गेला उरला 1. 14,146 ही इतर प्रकारची झाडे आहेत. ओके. प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या चौकडी भरा. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. या ठिकाणी संख्या आहे 19. 19 ही x IX अशी लिहायची. ही रिकामी चौकट आपण भरलेली आहे. रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे. x v. x म्हणजे 20 आणि v म्हणजे 5 25. ही रिकामी जागा आहे. या ठिकाणी 500 दिलेला आहे. d हा 500 आहे, रिकामी जागा d. त्यानंतर 75 दिलेला आहे. L x फी. L म्हणजे 50. x म्हणजे 20 आणि v म्हणजे 5. x v म्हणजे 25 आणि L म्हणजे 50 आणि 25 75. या ठिकाणी 160 ही रिकामी जागा आहे. C म्हणजे या ठिकाणी 100. L म्हणजे 50. 150 आणि x म्हणजे 10. 160. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा 3 गुणांचा होता. आता 3 गुणांचा बी सोपे रूप द्या. 7.2/3 वजा 8.5/3 अधिक 11.7/9. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं.
हा पहिल्यातला ए, हा पहिल्यातला बी आणि पहिल्यातला सी, दुसऱ्यातला ए आणि दुसऱ्यातला बी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. 7 त्रिक 21 आणि 2 23/3 वजा 8 छत्तीस 56 आणि 5 61/7 अधिक 11 9 99 7 106/9. या ठिकाणी पहिल्या दोघांचा प्रथम सोपे रूप द्यायचं, वजाबाकी करायची, छेद सारखाने तिरकस गुणाकार 23 7 61 असे 161 वजा 61 गुणिले 3 183 छेद 7 त्रिक 21 अधिक 106/9 तसंच वजा 183 अधिक 161 वजा 22 183 म्हणून 161 गेले 22 उरले मोठे चिन्ह 22/21 वजा 22/21 अधिक 106/9 छेद सारखाने तिरकस गुणाकार 22 9 198 वजा 198 अधिक 106 गुणिले 21 2226 2226 छेद 21 गुणिले 9 189. ओके, 2226 मधून 198 गेले 2028 उरले छेद 189. 3 वरती खाली भागलेला आहे, 3 संग 18 उरला 2. या ठिकाणी 22 झाले, 3 असते 21 आणि 3 संग 18 676/63. 676ला 63 भागल्यानंतर 10.73 2.6पर्यंत मिळालेलं आहे. त्यानंतर सी आहे प्रश्न दुसऱ्यातला सी, गुणाकार करा. 79,543 गुणिले 962. प्रथम 2 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंच 10ला 0 हाच्याला 1 बेन्ने 18 19 9 हाच्याला 1 बेसा 14 15 दशकाने गुणायचे म्हणून 0 8 9 तिरक असा 6 6 तिरक 18ला 8 हाच्याला 1 6 चोक 24 25ला 5 हाच्याला 2 6 पंच 30 2 32 2 हाच्याला 3 6 54 3 57ला 7 हाच्याला 5 7 42 5 47 शतकाने गुणायच्या 2 0 9 तिरक 27ला 7 हाच्याले 2 9 चोक 36 2 38ला 8 हाच्याले 3 9 5 45 3 48ला 8 हाच्याले 4 9 9 81 85ला 5 हाच्याले 8 9 7 63 आणि 8 71. ही बेरीज 6 6 8 16 6 हाच्याले 1 7 5 12 1 13 3 हाच्याले 1 8 1 9 2 11 9 20ला 0 हाच्याले 2 8 2 10 6 17 5 22ला 2 हाच्याले 2 5 2 7 7 14 1 15 5 हाच्याले 1 4 2 6 707. 7,65,20,366 हा गुणाकार आला. त्यानंतर प्रश्न तिसरा, सोपे रूप द्या. 4.5 तास अधिक पाऊण तास अधिक 2.25 तास. 4.5 तास अधिक पाऊण तास म्हणजे 85 मिनिटं. हे 75 झाले, 75 मिनिटे हे 4 तास, 4 तास तसंच बेरजेमध्ये 75 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटं. हे उरलेले 15 मिनिटं इथं आणि 4 तासात 1 तास मिळाला 5 तास 15 मिनिटं. ओके, 5 तास 15 मिनिटे आणि पुन्हा 2 तास 15 मिनिटे 2.25 तास आहेत. त्यामुळं 15 आणि 15 30. सॉरी वजाबाकी करायचे. 15तनं 15 गेले 0, 5 मधनं 2 गेले 3 3 होत. 5 तास 15 मिनिटं मधून 2 तास 15 मिनिटं गेले, उरले 3 तास. हे अंतिम उत्तर. त्यातला तिसऱ्यातला बी आहे 3 वणांचा. दुकानदाराने 1,870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. सर्व कुकर 14,230 रुपयानं विकले तर त्याला एकूण किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले. आता एक कुकर या ठिकाणी 1,870 रुपयास घेतलेल्या 7 कुकरची एकूण खरेदी काढायचे. 7 कुकरची एकूण खरेदी आहे 1,807 गुणिले 6 1,870 गुणिले 7 7 0 0 7 7 एकूण 9 हाच्याले 4 7 8 56 4 60ला 0 हाच्याले 6 7 1 7 7 13,090. विक्री आहे 14,230 रुपये विक्री. आता या ठिकाणी दुकानदाराला 13,090 रुपये खरेदी आहे आणि विक्री करून 14,230 रुपये मिळाले, जादा मिळाले. दुकानदाराला जादा मिळालेली रक्कम 14,230 वजा 13,090 हे 0. 13तून 9 गेले 4, हाच्याला 2 मधून गेला 1, 14तून 13 गेला उरले 1, 1,140 रुपये जादा मिळालेली रक्कम आहे. त्यानंतर सी आहे याचा 4 गुणिले बीचा वर्ग बरोबर 12.
1,29,600 एचा चौथा गुणले बीचा वर्ग बरोबर 1,29,600. तर ए बीची किंमत काढायची. 1,29,600चा अवयव पडलं. पहिला 6 अवयव, साहित्रिक 18, सॉरी 6 दुनी 12, 6 एक्के 6 उरले 3, 6 36 आणि या 2 शून्य. 6 गुणिले 6 परत 21,600ला 6 अवयव काढला, साहित्रिक 18, 3 उरले 6 3600 म्हणजे 6 गुणिले 6 3600. पुन्हा 6 गुणिले 6 पुन्हा 36चा अवयव 6 काढला. पहिले 2 6 आहेत, 3600 मधला 6, 6 36, 2 शून्य 600. 6 3 वेळा आहेत. 100 म्हणजे 6 गुणिले 100 म्हणजे 6 1 2 3 4 वेळा आहे. 6चा चौथा 100 म्हणजे 10चा वर्ग. इथं एचा चौथा गुणले बीचा वर्ग म्हणजे इथं 6चा चौथा म्हणजे ए 6 असला पाहिजे. 10चा वर्ग बी 10 असला पाहिजे. ओके, ए 6 आणि बी 10. प्रश्न चौथा आहे कोल्हापूरहून, त्यातला बी आहे. कोल्हापूरहून 15:30 सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी 20:25 वाजता पोहोचते. तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? या ठिकाणी पहा, पहिली वेळ आहे 15:30 ते 24 तासे घड्याळामध्ये. 15:30 ते 24 आणि नंतरची वेळ आहे 24 ते 20:15. पाहूया, म्हणजे 20.15 वजा 0.00. आता तास आणि मिनटं. पहिली वेळ आहे 24 15:30 15:30 ते 24. मग किती वेळ लागला? तर 24मधून 15:30 वजा करायचे. हे 30 तसंच नाही, या ठिकाणी हे 0 तसंच. इथं 60 मिनिटाचे खाच्या घेतल्यामुळं या ठिकाणी 60मधून हे 30 गेले, उरले 30. 60 मिनटं म्हणजे 1 तास. इकडं हाच्या तो घेतलेला दिला, 24मधनं 1 तास गेला 23, 23मधनं 15 गेले, 8 उरले. 8 तास 30 मिनटं, 8 तास 30 मिनटं. आणि नंतर ती गाडी या ठिकाणी 20:15ला पोहोचते. हे झालेले 8 तास 30 मिनटं आणि 20:15ला गाडी पोहोचते. म्हणजे 30 आणि 5 45, 20 आणि 8 28. 28 तास 45 मिनटं कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी त्या गाडीनं प्रवास केला. तो 28 तास 45 मिनिटं केलेला आहे. ओके, 3 गुणांचा हा होता. 4 गुणांचा 5/13चे दशांश रूप काढा. 5ला 13नं भागायचं आहे. 5 13पेक्षा लहान आहे. भागलेला शून्याचा पॉईंट दिला. 13 0 0 म्हणजे 5मधनं 0 गेले, 5मधनं 0 गेले, उरले 5. 5 वर 0 घेतले 50 झाले. 13 त्रिकी 49, 50मध्ये 49 उरले 11. 11 0 घेतले 110. 13 8 4 वर्षे म्हणजे 8चा भाग आला. पहिला 3 नंतर 8. 110मधनं 104 गेले, 6 उरले. 6 वर 0 घेतले 60 झाले. 13 चौक 52, 60मधून 52 गेले, उरले 8. 8 वर 0 घेतले 80 झाले. 13 संग 78, 80मधून 78 गेले, उरले 2. 2 वर घेतले 0. 13 एक्के 13, 20मधून 13 गेले, उरले 7. 13 एक्के 13 इथं 3 0.3 पहिला, नंतर 8, नंतर 4, नंतर 6, नंतर 1. ओके, पुनश्च बघा या ठिकाणी 5 13 त्रिकी 50 झाले. 13 त्रिकी 49, 50मध्ये 49 गेले, 11 उरले. 11 वर 0 घेतले 110. 13 8 4 वर्षे 110मधनं 104 गेले 6. 6 वर 0 घेतले. 13 चौक 52, 60मधनं 52 गेले 8. 80 झाले. 13 संग 78, 80मधनं 78 गेले, उरले 2. वर 0 घेतले. या ठिकाणी 13 एक्के 13, 20मधनं 13 गेले, उरले 7. 70 झाले. 7 वर 0 घेऊन परत 13 पाहिजे 65, 5 उरले 5 आणि 5 उरले तर 5ला पण भागलं होतं. पुन्हा हा भाग रिपीट होतोय. म्हणजे या ठिकाणी 5/13ला भागाकार येतोय 0.384615 ... म्हणजे पुन्हा आणि हाच येतो भाग. ओके, म्हणजे 38 46 15 सांख्य संख्या पुन्हा येते 0.384615. 5/13चं हे दशांश रूप झालं. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. या पुढचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.